नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जिल्हा परिषदेचा 96 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर. जिल्हा परिषदेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक 96 कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला गुरुवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. तब्बल 4 वर्षांनंतर झालेल्या पहिल्या सभेत शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती शीतल यादव यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. शिक्षण, आरोग्य, रस्ते तसेच विविध पायाभूत सुविधांसाठी निधीची तरतूद केली आहे. सदस्यांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांचे ऐच्छिक बजेटही मंजूर केलं. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत या होत्या. उपाध्यक्ष तानाजी पाटील, आरोग्य सभापती सारिका नांदेकर, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील उपस्थित होत्या. विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाची संकल्पना मांडण्यात आली असून त्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ई लर्निंगसाठी 2 कोटी, शाळेच्या देखभाल दुरुस्तीसाठी 1,76,00,000 लाख रुपयांची तरतूद आहे. काजूला भौगोलिक मानांकन GI मिळवून देण्यासाठी 22,50,000 रुपये, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बळकटीकरणासाठी 30 लाख, कडबाकुट्टी योजनेसाठी 80 लाख, क्षयरोग उच्चाटनासाठी 25 लाख आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधांसाठी 1,62,00,000 रुपयांची तरतूद आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विम्यासाठी 30 लाख रुपये, सोलर ग्रामपंचायतीसाठी 70 लाख रुपये तर पंचायत राज अभियानासाठी 1 कोटींची तरतूद केली आहे.